पहिला बाहेर रांगोळी काढायची, मग त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. रांगोळी काढून झाल्यावर मग घरात जायचं. पहिला देवाऱ्यात दिवा लावायचा आणि मग रांगोळी काढलेली आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू वाहून झालं की मग अगरबत्ती घेऊन अगरबत्ती लावायची. हळदी कुंकू वाहून झाल्यावर बाहेरचा दिवा लावायचा. मग घरातच लावून बाहेर घेऊन जाते. बाहेर जायचं दिवा ठेवायला. दारात दिवा ठेवायचा. बाहेर दिवा लावला, आता अगरबत्ती लावायची आपली. वेलकम टू माय चॅनल भाग्यश्री लेडी लक. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी दिवा का लावतात हे मी तुम्हाला आज सांगते. संध्याकाळचा दिवा का लावावा त्याची मी माहिती सांगते. माता लक्ष्मीने आशीर्वाद देऊन सांगितले, जी स्त्री संध्याकाळी दिवा लावते दर्शन नाही करत तर आपल्या कुटुंबाला, परिवाराला भाग्य, शांती, सौभाग्याला स्थिर करते. पुराणामध्ये लिहिलेलं आहे, मातीचा दिवा सर्वात श्रेष्ठ फळ देतो, कारण मातीचा दिवा सर्वात श्रेष्ठ फळ देतो आणि त्याची अग्नी देवता प्रिय आहे. दिव्यासाठी सर्वात फलदायी घीचा दिवा आहे. भगवान पद्मा पुराणात लिहिलेला आहे सांगितलेले आहे, लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घीचा दिवा प्रज्वलित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, पितरांना शांती मिळते, धन स्थिर होते, देवी प्रसन्न होते. जर तुमच्याकडे घी नसल्यास तुम्ही तिलाच्या तेलाचा दिवा लावू शकता. पाप दोष नकारात्मक दूर करते. तिलाच्या तेलाचा दिवा ग्रह दोष शांत करते. गरुड पुराणामध्ये लिहिलेले आहे की तिलाच्या तेलाचा दिवा पाप नाशक करते, नकारात्मक ग्रह दोष शांत करते, नकारात्मक शांती दूर ठेवते. विशेष करून शनिवार व अमावस्येला तिलाच्या तेलाचा दिवा श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी मुख्य दिशा पूर्व दिशा असली तर डाव्या बाजूला दिवा ठेवायचा आहे. उत्तर दिशा असली तर उजव्या बाजूला दिवा ठेवायचा आहे. पुराणामध्ये सांगितलेले आहे की पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने लक्ष्मीचे दरवाजे खुलतात. घरात पूर्व किंवा उत्तर ईशान कोणात दिवा ठेवायचा आहे. ईशान कोण देवतांचा आहे. तेथे दिवा ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. मातीचा दिवा गाईच्या घीने तुळशीच्या जवळ मुख्य दरवाजाजवळ असल्याने लक्ष्मीचा सर्वात प्रिय दिवा इतका शुभ की त्याला धनदीप असेही म्हणतात. संध्याकाळी दिवा
लावल्याने काय होते? संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा प्रकृती एवढी मोठी ऊर्जा परिवर्तन होते. दिवसाची ऊर्जा संपते तेव्हा रात्रीची ऊर्जा पसरू लागते. शास्त्रात सांगितलेले आहे की या टायमाला नकारात्मक शक्ती सक्रिय होते. अशा वेळी संध्याकाळी दिवा पेटवल्यास प्रमुख दिवा काम करतो. पहिली घराची शांती ऊर्जा सक्रिय होते. घराच्या आसपास रक्षण करते. नकारात्मक शक्तीचा घराच्या आसपास येऊन देत नाही. म्हणून सांगितलेले आहे की जेथे दिवा जळतो तेथे दारिद्र्यता, अशुभ शक्ती येत नाही. दुसरा माता लक्ष्मीचा प्रिय स्थान. शास्त्राने सांगितले आहे पृथ्वी लोकात भ्रमण करते म्हणून सांगितलेले आहे संध्याकाळचा दिवा नाही तर भाग्याचा दिवा आहे. घराची रक्षा आहे. लक्ष्मीचा सौभाग्य आहे. सुखाची जड आहे. जो व्यक्ती संध्याकाळी नियमाने दिवा लावतो तेथे लक्ष्मीचा वास असतो. म्हणून संध्याकाळी दिवा लावायचा असतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.